आज तर हद्दच झाली. खूप दिवसानंतर हेअरकट करायला बसलो आणि अचानक कस्टमर आल्यामुळे हेअरकट अर्धाच सोडून द्यावा लागला. नगरकर, चला तुम्हाला आजचा किस्सा सांगतो. आज सकाळी सकाळी अगस्त्य हट्ट करायला लागला, मला हीच खेळणी पाहिजे. तो आपल्याला सलूनवर येऊन देत नव्हता. मग म्हटलं रोज आपण बिझनेसला टाइम देतो, आज थोडा अगस्त्याला पण टाइम देऊया. मग मी त्याला घेऊन गेलो एका खेळणीच्या दुकानात. त्याला पाहिजे ती खेळणी घेऊन दिली. मग आम्ही गेलो नगरची फेमस द्वारका सिंगची लस्सी प्यायला. मग तिथून आलो डायरेक्ट सलूनवर होते रूट टचअप. तर मॅमचे रूट टचअप केला आपण. खूप दिवस झालता आपला हेअरकट केला नव्हता, त्यामुळे विनायकला म्हटलं हेअरकट करून दे. हेअरकट अर्धा झाला आणि तेवढ्यातच कस्टमर आले. कन्सल्टेशन केलं तर मॅमने आधी हायलाइट्स केले होते आणि त्यांचे थोडे थोडे शेड्स दिसत होते आणि वेगवेगळे शेड्स दिसत होते. मॅमला एक इव्हन शेड्स पाहिजे होता आणि हायलाइट्स देखील काढून टाकायचे होते. प्री पिगमेंटेशन करून घेतले आपण आधी आणि त्याच्यानंतर आपण ग्लोबल ऍप्लिकेशन केले. ग्लोबल साठी आपण शेड्स घेतलं होतं 5 नंबर विथ 20 व्हॉल्यूम. फक्त तसंच ग्लोबल केला असतं तर कालांतराने ते हायलाइट्स परत दिसले असते. त्यामुळे आपण ह्या सगळी प्रोसेस फॉलो केली. आफ्टर रिझल्ट एकदम इव्हन होता आणि एक लेवल कलर दिसत होता. मस्त दिसत होता हेअर कलर. मॅमला देखील आवडला. तुम्हाला देखील हेअर कलर, हेअर ट्रीटमेंट किंवा हेअर कट्स करायचे असेल तर आमच्या सलून्सला नक्की व्हिजिट करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.